तवंदी घाटात गोळीबाराने खळबळ उडाले. टेंडरच्या वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले. व्यावसायिक बैठकीमध्ये फिल्मी स्टाईलने हा थरार घडलाय. लाखो रुपयांच्या स्क्रॅप टेंडरवरून सुरू झालेला वाद थेट रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडण्यापर्यंत पोहोचल्याने तवंदी घाट परिसरात मोठी खळबळ उडाली. एका सेकंदाच्या फरकाने एकाचा जीव थोडक्यात बचावला असला तरी या घटनेने आंतरराज्यीय व्यावसायिक वर्तुळात प्रचंड दहशत निर्माण झाली. टेंडरच्या वादातून जीवघेणा हल्ला झालेला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार तवंदी घाट परिसरातील हॉटेल व्हाईट हाऊस नजीक शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यांमधील स्क्रॅप अर्थातच भंगार टेंडर घेणाऱ्या बड्या व्यावसायिकांची एक महत्त्वाची बैठक सुरू होती. आणि या बैठकीत एका विशिष्ट टेंडरच्या कारणावरून 2 गटांमध्ये अचानक शाब्दिक चकमक आणि जोरदार वादावादी सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रौद्र रूप धारण केले आणि इचलकरंजी येथील एका टेंडर व्यावसायिकाने रागाच्या भरात स्वतःजवळील रिव्हॉल्व्हर काढून समोरच्या दुसऱ्या व्यावसायिकावरती थेट गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ज्याच्या दिशेने गोळी झाडली गेली तो व्यावसायिक अत्यंत प्रसंगावधान राखून वेळीच खाली वाकला आणि यामुळे त्या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे गोळीबाराच्या घटनेने घटनास्थळी मोठी पळापळ आणि घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय BS तळवार आणि निपाणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद काजोळ यांच्यासह पोलिसांच्या एका विशेष पथकाने तातडीने घटनास्थळी भेट घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रविवारी पोलिसांनी धडक कारवाई करत इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर येथील 3 संशयितांना गुन्ह्यात वापरलेल्या रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतलेले आहे. आता पुढील कारवाई चालू आहे. नेमका हा वाद कुठपर्यंत पेटला होता आणि कशा संदर्भातून पेटला होता याची माहिती आता पोलीस घेत आहेत. काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत. आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.